नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतावणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूर मार्फत मी कपिल पाटील फिजिक्स हा विषय सादर करतो. या व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरचे एमसीक्यूज डिस्कस करू. तर फर्स्ट एमसीक्यूज बघा काय दिलाय त्यांनी म्हटलंय अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल प्रोजेक्टेड टुवर्ड ईस्ट इज डिफ्लेक्टेड toward north by a magnetic field. The magnetic field may be the magnetic field काय होईल. फर्स्ट क्वेश्चन त्याने जे दिला आहे तुम्हाला, तर त्याने काय म्हटलं आहे की एक पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल जो प्रोजेक्ट केला टुवर्ड द ईस्ट, तर ईस्ट कडे प्रोजेक्ट केला असता इज डिफ्लेक्टेड टुवर्ड नॉर्थ बाय अ मॅग्नेटिक फील्ड. तर जो नॉर्थ कडे तो काय झाला, डिफ्लेक्ट झाला. ईस्ट कडे प्रोजेक्ट केला आणि नॉर्थ कडे डिफ्लेक्ट झाला. द मॅग्नेटिक फील्ड मे बी, तर मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, टुवर्ड वेस्ट, टुवर्ड साऊथ, अपवर्ड किंवा डाऊनवर्ड. तर आता इथं बघा, तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर ईस्ट आणि वेस्ट डायरेक्शननी जर का तुम्ही जरी फील्ड जरी जनरेट जरी झाली किंवा डिफ्लेक्शन होत जरी असेल, प्रोजेक्शन आहे ईस्ट साइडला आणि डिफ्लेक्शन आहे तर वेस्ट साइडला, सॉरी नॉर्थ साइडला, तर ईस्ट आणि नॉर्थ साइडला जर आपण रोटेशन कन्सिडर जरी केलं तर रिझल्टंट हे डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होत आहे. म्हणजे म्हणता येईल की इथं जे मॅग्नेटिक फील्ड लागत आहे तर मग मॅग्नेटिक फील्डचे रिझल्टंट कोणत्या साइडनं असेल, दॅट इज डाऊनवर्ड डायरेक्शन राहील, असेल डाऊनवर्ड. लक्षात येत आहे. जनरली जरी आपण प्रोजेक्शन कन्सिडर जरी केलं, काय आला जर लिहायचं जरी झालं, एक बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, दॅट इज फोर्स, मॅग्नेटिक फोर्स एफ इज इक्वल टू काय होते, तर क्यू इनटू व्ही वेक्टर क्रॉस ऑफ काय आहे, बी वेक्टर. इथं बघा, ऍज पार्टिकल इज प्रोजेक्टेड टुवर्ड ईस्ट, म्हणजे वेलॉसिटी जे काही वेक्टर आहे, वेलॉसिटीचा वेक्टर तो कोणता राहील, ईस्ट साइडला, म्हणजे आपण काय घेतलं, आय कॅप अलॉंग दी एक्स ऍक्सिस, अँड फोर्स इज ऍक्टिंग इन नॉर्थ डायरेक्शन. फोर्स ऍक्टिंग इन नॉर्थ. अशा वेळेस एफ वेक्टर इज इक्वल टू काय असेल, तर जे व्हॅल्यूज पुट जरी केली तर इथं राहील जे इज इक्वल टू, चार्ज तर नाहीच आहे, क्यू म्हणजे स्केलर क्वांटिटी आहे, इथं राहील आय क्रॉस ऑफ काय असेल, तर बी. आता बघा, आय आणि बी चं रिझल्टंट काय येत आहे, जे येत आहे, याचाच अर्थ, तर बघा बी काय असेल, तर आय वेक्टर क्रॉस ऑफ के वेक्टर, याचं रिझल्टंट काय होईल, जे वेक्टर. म्हणजे म्हणता येईल की इथं बघा सिम्प्लिफाय करता, वेक्टर स्केलर आणि वेक्टर मध्ये तुम्ही शिकले, बट आय वेक्टर क्रॉस ऑफ मायनस के वेक्टर इज इक्वल टू काय होते, जे वेक्टर. याचाच अर्थ बी वेक्टर जे काही आहे, तर बी वेक्टरची डायरेक्शन काय असेल, मायनस के. मायनस के म्हटलं म्हणजे काय की ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द झेड ऍक्सिस. ऑपोजिट डायरेक्शन ऑफ झेड ऍक्सिस म्हणजे काय असेल, वरती डाऊनवर्ड. इथपर्यंत लक्षात येत आहे. तर व्हिडिओ पॉज का आणि हे लिहून घ्या. लिहून झालं असेल. नेक्स्ट क्वेश्चन. A charged particle is released from rest in a region of steady and uniform electric and magnetic field which are parallel to each other. The particle will move in, तर पार्टिकल कोणत्या डायरेक्शनने मूव्ह करेल. बघा त्यांनी म्हटलं आहे की एक चार्ज पार्टिकल जो रिलीज केलाय, चार्ज पार्टिकल रिलीज केला आहे ना, तर फ्रॉम रेस्ट इन अ रिजन, कोणत्या रिजन मध्ये, तर स्टेडी अँड युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड.
तर या रिजन मध्ये जर त्याला जरी रिलीज जरी केलं and uniform and magnetic uniform electric and magnetic field which are parallel to each other जे दोन्ही field एकमेकाला काय parallel आहे then particle will move in जर का या दोन्ही field एकमेकाला parallel जरी असेल तर particle कोणत्या direction ने move करेल तर as f vector is acting along the direction of electric field and particle will always move in a direction of the electric field तर बघा इथं जो फोर्स आहे तर हा इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनने ऍक्ट होतोय आणि पार्टिकल हा मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने ऍक्ट होत जरी असेल या दोन्ही डायरेक्शन सेम आहे असा जर त्याचं मोशन कोणत्या साईडला कसं राहील तर पार्टिकल विल मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन आपण मेन्शन करू ऍज फोर्स इज ऍक्टिंग along the direction of electric field particle will always move in the direction of electric field also v vector being parallel to b vector particle will not deviate असा ट्रॅव्हल करा स्ट्रेट लाईननी ट्रॅव्हल करा इथपर्यंत लक्षात येत आहे तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या लिहून झालं असेल बघा नेक्स्ट क्वेश्चन अ पार्टिकल विथ चार्ज q move with a velocity v in a direction perpendicular to the direction of uniform electric and magnetic field E and B respectively which are mutually perpendicular to each other which one of the following gives the condition for which the particle move undeflected in its original trajectory तर बघा त्यांनी म्हटलं काय की एक पार्टिकल आहे या पार्टिकलवर चार्ज किती आहे दॅट इज क्यू मग चार्ज क्यू जरी असेल तर याला ना विथ वेलोसिटी v नी मूव्ह करतोय इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड तर याची जे काही वेलोसिटीची डायरेक्शन आहे तर ही डायरेक्शन तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डला काय परपेंडिक्युलर आहे तर त्यांनी म्हटलं काय which are mutually perpendicular to each other which of the following gives the condition for which the particle move undeflected म्हणजे स्ट्रेट लाईन न कुठं ट्रॅव्हल करेल तर बघा when particle moves undeflected magnetic force and electric force
magnetic force and electric force on particle exactly balance each other that is force of magnetic field is equal to force of electric field. मग मॅग्नेटिक फील्डचा फोर्स दॅट इज क्यू व्ही पी इज इक्वल टू इथं काय राहील तर क्यू इंटू ई क्यू क्यू कॅन्सल म्हणजे व्ही बी इज इक्वल टू ई म्हणजे व्ही इज इक्वल टू काय असेल तर ई डिवायडेड बाय बी इज इक्वल टू ई डिवायडेड बाय बी यासाठी करेक्ट ऑप्शन असेल दॅट इज ए इथपर्यंत लक्षात आलं तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या झाला असेल बघा नेक्स्ट क्वेश्चन a cyclotron is used to accelerate number 1 only negatively charged particle b neutron number 3 both positively and negative charged particle and number 4 only positively charged particle तर सायक्लोट्रॉन हा फक्त पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आणि डिफ्लेक्ट करतो त्याच्या पाठीमागचं रिझन म्हणजे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल हे खूप लाईट वेटेड असतात त्यामुळे काय की ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत तर cyclotron is used to accelerate only positive charge particle चला असेल बघा नेक्स्ट क्वेश्चन in a cyclotron a charged particle number 1 speed up in d undergoes acceleration all the time number 3 slow down within a d and speed up between d's number 4 speed up between the d's because of the magnetic field तर बघा इन अ सायक्लोट्रॉन चार्ज पार्टिकल तर चार्ज पार्टिकल काय होईल तर अंडरगोज ऍक्सेलरेशन ऑल द टाइम तो कंटिन्युअसली काय करत असतो ऍक्सेलरेशन मध्येच राहील म्हणजे बिटवीन दी डीज म्हणा किंवा आउटसाइड दी डीज म्हणू आपण म्हणजे डीच्या दोन्ही स्पेसच्या मध्ये जर असेल तरी पण तो ऍक्सेलरेटेड राहील यासाठी करेक्ट ऑप्शन आहे बी नेक्स्ट क्वेश्चन बघा in cyclotron for a given magnet radius of the semicircle traced by positive ion is directly proportional to the radius is directly proportional to velocity आणि radius मध्ये आपल्याला रिलेशन दाखवायचं आहे तर बघा त्यांनी काय म्हटलंय त्यांनी म्हटलंय एक सायक्लोट्रॉन आहे मग या सायक्लोट्रॉन मध्ये बघा रेडियस ऑफ सायक्लोट्रॉन आणि इज इक्वल टू फॉर्म्युला काय तर आर इज इक्वल टू एम व्ही डिवायडेड बाय काय असते तर क्यू बी वाचलेल्या सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट जरी ठेवल्या तर आर इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू काय असेल ई तर इक्वल आणि कॉन्स्टंट म्हणजे आर इज प्रपोर्शन टू काय व्ही याचा जर तर रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असेल वेलॉसिटी यासाठी करेक्ट ऑप्शन असेल दॅट इज सी इथपर्यंत लक्षात आलं व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या
झालं असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन. इन द सायक्लोट्रॉन as radius of the circular path in the cyclotron मध्ये the radius of the circular path of the charge particle increase. radius increase जरी केली तर angular velocity and linear velocity, तर both angular velocity and linear velocity increase. only angular velocity increase, v remain constant. तर linear velocity increase, angular velocity remain constant and v increase and w decrease. तर त्यांनी म्हटलं आहे रेडियस जर इन्क्रीज जरी केली तर काय होईल. तर बघा आता आपण आताच फॉर्म्युला लिहिला आहे की रिलेशन बिटवीन सायक्लोट्रॉन मध्ये लिनियर वेलॉसिटी दॅट इज v इज इक्वल टू काय होते तर पाय r डिवाइडेड बाय t. याचा जर तर वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय रेडियस, हा फर्स्ट पार्ट. आणि ओमेगाच्या फॉर्म मध्ये while angular velocity omega is equal to काय तर pq divided by m. तुम्ही दोन्ही ऑब्झर्व जरी कराल तर लिनियर वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस आणि ओमेगा इज इक्वल टू काय ते pq डिवाइडेड बाय m. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी ही रेडियस वर डिपेंड नाहीये, बट लिनियर वेलॉसिटी मात्र डिपेंड आहे. आता अँग्युलर वेलॉसिटी डिपेंड नाहीये म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. आणि v काय होईल तर बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल जरी म्हटलं तर v आणि रेडियस इन्क्रीज केली म्हणजे वेलॉसिटी सुद्धा इन्क्रीज होईल. यासाठी करेक्ट ऑप्शन असेल दॅट इज v इन्क्रीज अँड ओमेगा रिमेन कॉन्स्टंट. लिहून झालं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. टू which of the following quantities the radius of the circular path of a charged particle moving at right angle to a uniform magnetic field is directly proportional. Number 1 energy of the particle, number B magnetic field, number 3 charge of the particle and number 4 momentum of the particle. तर बघा त्यांनी म्हटलं आहे to which of the following quantities the radius of circular path of a charged particle to a uniform magnetic field is directly proportional to. the radius ही कोणत्या टर्मला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आता रेडियसचा आपण बेसिक फॉर्म्युला घेऊ. जनरली बघा मोमेंटम इज इक्वल टू p इज इक्वल टू काय होते QBR. मोमेंटम इज इक्वल टू काय तर मोमेंटम दॅट इज p इज इक्वल टू QBR. तर त्याने म्हटलं आहे की टू which of the following quantities the radius of circular path of a charged particle moving at right angle to uniform magnetic field is directly proportional to. तर यापैकी कोणत्या टर्मला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर मॅग्नेट मोमेंटम ऑफ द पार्टिकल, कारण मोमेंटम इज इक्वल टू काय QBR. इथं R म्हणजे काय घेऊ आपण रेडियस. त्यासाठी करेक्ट ऑप्शन असेल डी. लिहून झालं असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन. अ चार्ज मूव इन सर्क्युलर पाथ perpendicular to magnetic field. The time period of revolution is independent of. the time period of revolution हा कशावर इंडिपेंडेंट आहे. नंबर 1 mass of particle, number 2 charge, number 3 magnetic field and number 4 velocity of particle. बघा आता टाइम पिरियड t इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे कोणता आहे 2 पाय m डिवाइडेड बाय तर QB. याचा जर तर टाइम पिरियड एकदम मास वर डिपेंड आहे म्हणजे पहिला नाही आहे, दुसरं Q म्हणजे चार्ज वर पण डिपेंड आहे आणि तिसरं मॅग्नेटिक फील्ड वर पण डिपेंड आहे. फक्त कशावर डिपेंड नाहीये तो तर वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. तर वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल मात्र तो इंडिपेंडेंट आहे.
यासाठी करेक्ट ऑप्शन असेल दॅट इज डी, वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. इथपर्यंत लक्षात आलं तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. An electron having mass 9.1 into 10 raised to power minus 31 kg. बघा जे दिलाय आपण ते लिहून घेऊ वन बाय वन. मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलाय ज्याला मी स्मॉल m न डिनोट करतो, जे आहे 9.1 into 10 raised to power minus 31 kg. चार्ज दिला आहे q is equal to 1.6 into 10 raised to power minus 19 coulomb and moving with a velocity v is equal to 10 raised to power 0 meter per second. velocity दिला आहे 10 raised to power 6 10 raised to power 6 meter per second. Enter a region where magnetic field exists. If it is describe a circle of radius, circle की radius दिली आहे r is equal to 0.2 meter. Then the intensity of magnetic field must be, तर magnetic field intensity म्हणजे b कॅल्क्युलेट करायचा आहे, तेही 10 raised to power minus 5 च्या फॉर्म मध्ये. मग यासाठी बघा तुम्हाला एक बेसिक फॉर्म्युला माहित आहे कोणता, रेडियस r is equal to mv divided by qb. म्हणजे नुसतं b is equal to काय राहील तर mv divided by, बघा या r ला इकडे पाठवू, that is qr. व्हॅल्यूज पुट करा. m आहे 9.1 into 10 raised to power minus 31 into v 10 raised to power 6 divided by q 1.6 into 10 raised to power minus 19 into r 0.2. सिम्प्लिफाय करा, इथं राहील 9.1 डिवाइड into 10 raised to power minus 31 plus 6. तर इथं असेल मग 10 raised to power minus 25 divided by इथं असेल 1.6 into 0.2 into 10 raised to power minus 19. minus 19 वर गेल्यावर काय होईल प्लस 19. minus 25 plus 19 that is minus 6. म्हणजे इथं b is equal to 9.1 divided by 1.6 into 0.2 into 10 raised to power minus 6. याला सिम्प्लिफाय करा तर इथं मॅग्नेटिक फील्ड राहील that is 2.84 into 10 raised to power minus 5 टेस्ला. मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस होईल तर 2.84. तर यासाठी करेक्ट ऑप्शन असेल दॅट इज सी. इथपर्यंत लक्षात आला, तर इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं असेल तर बघा नेक्स्ट क्वेश्चन. A proton beam enter a magnetic field. A proton beam enter a magnetic field of, ज्याचं इंडक्शन तुम्हाला दिलेलं आहे. मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन B is equal to 10 raised to power minus 4 वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे टेस्ला. If the specific charge of proton is 10 raised to power 11 coulomb per kg. स्पेसिफिक चार्ज दिलाय म्हणजे तुम्हाला चार्ज पर युनिट मास दिलेला आहे आणि ते आहे 10 raised to power 11 coulomb per kg.
and velocity v is equal to 10 raised to power 9 meter per second, then the radius of the circle described will be, तर r calculate करायचा आहे. मग r is equal to basic formula काय, mv divided by qb. आपल्याला q by m पाहिजे, या m ला डिनॉमिनेटर मध्ये पाठवा, म्हणजे इथं राहील v divided by q by m into काय असेल b. आता व्हॅल्यूज पुट करू. मग r is equal to v आहे 10 raised to power 9 divided by q by m 10 raised to power 11 into b 10 raised to power minus 4. r is equal to 10 raised to power 9 divided by 10 raised to power 11 and 10 raised to power minus 4. किती होईल, 10 raised to power plus 7 plus 7 वर गेल्यावर काय येईल minus 7. म्हणजे r is equal to 9 minus 7 किती असेल 2. म्हणजे r is equal to काय असेल तर 100 मीटर. r is equal to किती होईल 100 मीटर. यासाठी करेक्ट ऑप्शन असेल दॅट इज ए 100 मीटर. इथपर्यंत लक्षात आलं तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून द्या. लिहून झालं असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन, आयोनाइज हायड्रोजन ॲटम, आयोनाइज हायड्रोजन ॲटम and alpha particle with same momentum enter perpendicular to a constant magnetic field B. The ratio of their radii of their path RH as to R alpha will be. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे रेडियसचा रेशो. कोणाची, रेडियस ऑफ द हायड्रोजन ॲटम डिवायडेड बाय रेडियस ऑफ अल्फा पार्टिकल. तर यासाठी बघा तर बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, दॅट इज रेडियस आर इज इक्वल टू काय होते तर एम व्ही डिवायडेड बाय क्यू बी. मग इथं बघा आता एम इंटू व्ही म्हणजेच काय मोमेंटम, म्हणजे आर इज इक्वल टू पी डिवायडेड बाय काय घेता येईल आपल्याला क्यू बी. आता दिलाय तुम्हाला काय दिलेलं आहे तर मोमेंटम काय सेम आहे, म्हणजे मोमेंटम कोणाची हायड्रोजनची इज इक्वल टू मोमेंटम ऑफ अल्फा पार्टिकल. या दोन व्हॅल्यूज सेम आहे. मी सपोज या दोघांच्या व्हॅल्यूज मानून घेऊ आपण. मग इथं राहील बघा आता या फॉर्म्युल्यावरून आर एच इज इक्वल टू पी डिवायडेड बाय क्यू बी. दोघांची मोमेंटम सेम आहे. चार्ज कुणाचा असेल इथं फक्त हायड्रोजन वर चार्ज आहे, याला इक्वेशन 1 मॅग्नेटिक फील्ड पण सेम असेल. आणि दुसरा आहे आर अल्फा इज इक्वल टू पी डिवायडेड बाय चार्ज ऑन अल्फा इंटू काय असेल बी, याला इक्वेशन. तर आपल्याला आर एच डिवायडेड बाय आर अल्फा पाहिजे, सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 घ्या. RH divided by R alpha is equal to P divided by QHB divided by P divided by Q alpha B. रेसिप्रोकल घ्या म्हणजे इथं राहील RH divided by R alpha is equal, तर इथं P divided by QHB into Q alpha B divided by P. P cancel, B cancel, म्हणजे इथं राहील RH divided by R alpha is equal to Q alpha divided by QH. व्हॅल्यूज पुट करा मग. QH divided by ना Q alpha म्हणजेच काय की 2 into QH divided by QH. QH कॅन्सल होऊन जाईल. अल्फा पार्टिकल चार्ज किती असतो तर हायड्रोजन पेक्षा डबल राहील. इथं असेल RH divided by R alpha is equal to 2:1. याच्या रेडियसचा रेशो काय असेल 2:1.
यासाठी करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज सी 2s2. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन. टू पार्टिकल x and y having equal charges after being accelerated through same potential difference enter a region of uniform magnetic field and describe circular path of radii r1 and r2 respectively. The ratio of the mass of x to that of y is, तर मासचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर बघा त्यांनी जे दिलं आहे त्यानुसार आपण सुरुवातीला लिहून घेऊ. गिवन बेसिक फॉर्म्युला घेऊ आपण. कायनेटिक एनर्जी, तर सेम स्पीड ने ऍक्सेलरेट होत आहे, मग कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल इज इक्वल टू फॉर्म्युला आहे क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2m. तर इथं बघा आता हिअर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय होईल तर क्यू इंटू व्ही. हिअर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू क्यू इंटू व्ही. मग इथं राहील दॅट इज आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू व्ही इंटू 2m डिवाइडेड बाय क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर. तर आता बघा फक्त मासच्या फॉर्ममध्ये सगळ्या टर्म्स आपण कॉन्स्टंट जरी घेतल्या क्यू व्ही इथं तो काही बी, तर इथं आर स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू काय असेल एम, म्हणजे आर इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू काय होईल रूट एम. तर आता मासचा रेशो पाहिजे आपल्याला, मग इथं काय घ्या R1, इथं काय घेऊ आपण M1, याला दिले इक्वेशन. सेकंड केस आपल्याला लिहिता येईल दॅट इज R2 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू रूट M2, याला दिले इक्वेशन. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे M1 बाय M2 म्हणजे इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 घ्या, म्हणजे इथं राहील R1 डिवाइडेड बाय R2 is equal to constant into root M1 divided by constant into root M2. मग इथं राहील R1 divided by R2 is equal to constant, constant कॅन्सल होऊन जाईल म्हणजे अंडर रूट ऑफ M1 divided by M2. दोन्ही साइडचं स्क्वेअरिंग करा, म्हणजे इथं राहील R1 by R2 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल म्हणजे राहील M1 डिवाइडेड बाय M2. साइड चेंज करा म्हणजे M1 बाय M2 इज इक्वल टू इथं असेल R1 डिवाइडेड बाय R2 त्याचा स्क्वेअर. इथपर्यंत लक्षात आहे, म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन असेल R1 बाय R2 याचा ब्रॅकेट स्क्वेअर, डी ऑप्शन. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन. A proton
and a deuteron and alpha particle are projected perpendicular to the direction of a uniform magnetic field with same kinetic energy. The ratio of the radii of the circular path described by them is, तर त्यांच्या रेडियसचा रेशो पाहिजे. कायनेटिक एनर्जी काय आहे, सेम दिलेली आहे. मग कायनेटिक एनर्जी सेम जरी असेल तर बघा जनरल फॉर्म्युला घेऊ आपण. रेडियस आर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये काय असेल तर अंडर रूट ऑफ 2m इंटू ke डिवायडेड बाय bq. मग आता सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट जरी ठेवलं तर फक्त m ला आपण प्रपोर्शन घेऊ. मग m ला प्रपोर्शन जरी घेतलं की m आणि चार्ज म्हणजे इथं r इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू रूट m डिवायडेड बाय q. मग आता आपण रेशो घेऊ. दॅट इज रेडियस कुणाचे तर सर्वात पहिले घेतलं प्रोटॉन as to radius of कुणाची ड्यूटेरॉन्स as to radius of alpha particle is equal to इथं काय राहील तर अंडर रूट ऑफ m मास कुणाचा आहे तर m डिवायडेड बाय काय असेल q. m डिवायडेड बाय q. डिवायडेड बाय q. तर प्रोटॉन साठी as to इथं असेल अंडर रूट ऑफ मास ऑफ ड्यूटेरॉन्स ते पण तेवढंच राहील. तर ड्यूटेरॉनचा मास सॉरी 2m प्रोटॉनच्या डबल डिवायडेड बाय चार्ज काय घेऊ आपण q as to अंडर रूट ऑफ अल्फा पार्टिकलचा मास 4m डिवायडेड बाय चार्ज काय असेल 2. तर इथं येईल मग rb as to rd as to r अल्फा इज. तर इथं राहील फक्त 1 as to root 2 as to 1. राहील की यांच्या रेडियसचा रेशो काय असेल 1 as to root 2 as to काय म्हणू आपण 1. यासाठी करेक्ट ऑप्शन असेल दॅट इज ए. करेक्ट ऑप्शन कोणतं राहील ए. इथपर्यंत लक्षात आलं तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं असेल लिहून झालं असेल तर वाचलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू. थँक्यू.